आमेन। प्रत्येक परिस्थितीत मजबूत उभे राहणे। आज 75वा भाग आहे। कितवा? 75 प्रियानो। काढूया आपलं मुख्य वचनाकडे आपण वळूया। इफिसकरात 6:10 प्रत्येकाने पटकन काढा बरा आणि एकत्र वाचायचं। ठीक आहे, ओके, वाचूया। 1 2 3। शेवटी माझा बंधूंनो, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा। आमेन। शेवटी माझा बंधूंनो, बंधूंनो, मित्रांनो, मैत्रिणींनो, हालेलुया। बायबलचा शब्द अशा प्रकारे बोलत आहे, शेवटी माझा बंधूंनो, प्रभूमध्ये आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा। बलवान झाल्याने फायदा कोणाचा आहे? बोला ना, आमचं, माझा आहे। दोन्ही हात वर करून म्हणा, माझा आहे। ओके, देवाला धन्यवाद। तर या वचनाप्रमाणे आपण प्रगटीकरणामध्ये हात घातलेला आहे, बरोबर आहे। प्रगटीकरण 3वा अध्याय 18वा वचनात आपण जाऊया। चला काढा, काढलेत, वाचा। म्हणून मी तुला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे। तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसाला शुभ्र वस्त्रे विकत घे आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे। आमेन। आमेन। आज या वचनाचं 18 वचनाचा जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आपण आहोत, किंवा शक्य झालं तर 19 पण थोडस कदाचित मी घेईल। पवित्र आत्मा कसं चालवतोय आपण पवित्र आत्म्यावर डिपेंड राहूया। ठीक आहे, तर माझ्या प्रियानो, या लाउदिकिया या मंडळी संगती बोलताना देवाने त्या लाउदिकिया या मंडळीचं सत्य कार्य समोर आणलेलं आहे। जे खरं, जे सत्य, ते कार्य बाहेर आणलेलं आहे किंवा उघडकीस आणलेलं आहे। आणि म्हणून या वचनाचं 18 वचनाचं शेवटचा शब्द पकडून मी तुम्हाला काही डीपली शिकवत आहे, खोल मी तुम्हाला शिकवत आहे। ठीक आहे, जसं मी तुम्हाला मागच्या मंगळवारी शिकवलेलं आहे की, है ना, आणि तुला दृष्टी यावे म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे। तुला दृष्टी यावी म्हणून, याचा अर्थ थोडाफार मी तुम्हाला आजही मागच्या मंगळवारी बोललेला शब्द बोलेल, फक्त कान मात्र माझ्या वचनाकडे लावा। ठीक आहे, बरेच लोक मंगळवारी आले नव्हते, तरी पण होते बरेच लोक, नाही असं नाही, पण थोडस या वचनाला पुन्हा एकदा तुम्हाला मी काय म्हणतात त्याला आठवण करून देतो। ठीक आहे, तर माझ्या प्रियानं वचनात लिहिलेलं, आणि तुला दृष्टी यावे म्हणून, तुला दृष्टी यावे म्हणून, याचा अर्थ असा आहे की आत्मिक रीतीने दृष्टी आपल्याला येणं खूप गरजेचं आहे। शारीरिक दृष्टी बाजूला ठेवून टाका। आता शारीरिक दृष्टीबद्दल मी बऱ्याच गोष्टी बोललेला आहे मागच्या आठवड्यात, मागच्या मंगळवारी पण। आजच्या वचनाप्रमाणे माझ्या प्रियानो, तुला दृष्टी यावे याचा अर्थ आहे की आपल्याला आत्मिक दृष्टी येणं खूप गरजेचं आहे। पहा प्रियानो, विश्वासू होऊन फायदा नाहीये। फिट्ट ठेवा, मनुष्यवर डोक्यात ठेवा, मी विश्वासू होऊन फायदा नाहीये। मी जर देवाचा आत्म्याने चाललो तर फायदा आहे, विसरू नका। बिलीव्हर्स सगळेजण होत आहेत माझ्या प्रियानं, भांडणारे पण बिलीव्हर्स होत आहेत, पाप करणारे पण बिलीव्हर्स होत आहेत, बरोबर आहे। सिगरेट पिणारे, दारू पिणारे सगळेजण बिलीव्हर्स झालेत, अजूनही आहेत। मी दाखवू शकतो तुम्हाला, दारू पिणारे पण बिलीव्हर्स आहेत। काय आहेत? खरंय बरं का, मी मस्करी करत नाही, चेष्टा करत नाही, बिलीव्हर्स आहेत, विश्वास ठेवतात। ते त्यांचा विश्वास आणि आपला विश्वास मध्ये काय फरक आहे माझ्या प्रियानो? तो पण विश्वास ठेवतो, मी पण विश्वास ठेवतो। तो पण येशूवर विश्वास ठेवतो, मी पण येशूवरच विश्वास ठेवतो। फरक नाहीये ना प्रियानो? सेम झाला ना? झालं का नाही? बरोबर झालं। तो पण विश्वास ठेवतो, तो पण पाप करतो, तो पण त्याच्याकडनं पण नाही का देवाच्या विरुद्ध तो पाप करून देवावर विश्वास ठेवतो। आणि आपणही जर पाप करून किंवा पाप न करूनही विश्वास ठेवलं तरी पवित्र आत्म्याद्वारे आपण चालतोय का? ठीक आहे, मी पाप करत नाही, मी देवावर विश्वास ठेवतो, पण पवित्र आत्मा आपल्याला चालवतोय का हे महत्वाचं आहे। कळत आहे का? पवित्र आत्मा आपल्याला चालवत आहे का? आणि जर पवित्र आत्मा आपल्याला चालवत आहे तरच आपल्याला म्हणावं लागेल की मी बिलीव्हर्स आहे, खरा बिलीव्हर्स आहे। कुठलं बिलीव्हर्स? खरं बिलीव्हर्स माझ्या प्रियानो, खरे खुरे बिलीव्हर्स मी आहे।
असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून माझ्या प्रियानं, जर कोणी म्हणत असेल पास्टर काय करावं लागेल पवित्र आत्म्याने चालवण्यासाठी, तर मी तर म्हणा आधी मी माझ्या डोक्यावर मारून घेतो. नाही कळाला? आजही जर आपण म्हणत आहोत पास्टर काय करावं लागतो पवित्र आत्म्या संगती चालायला, तर माझ्या प्रियानो म्हणून मी म्हणालो आधी मी माझ्या डोक्यावर मारून घेतो. आज 10 वर्ष झालंय, 15 वर्ष झालंय, 5 वर्ष झालंय, 2 वर्ष, 3 वर्ष जे काही असेल, तरी आजही आपण म्हणतोय पास्टर काय करावं लागतो. तर माझ्या प्रियानो ते काय म्हणतात, भैंस के आगे बीन बजाना, काहीतरी आहे ना, भैंस के आगे बीन बजाना, है ना? बरोबर है क्या? कोई तो बोलो ना यार. काय फायदा मूर्ख पुढे डोकं आपटणं. कुठेतरी थोडाफार का होईना चर्च मध्ये आल्यानंतर आपल्याला कळलं पाहिजे ना, समोरच्याने डोकं फोडून घेण्यापेक्षा आपण स्वतःने एवढं वर्ष देवाकडे येऊन आपण शिकलं पाहिजे ना. पवित्र आत्म्याने चालवणं म्हणजे काय? पवित्र आत्म्याला ज्याला पवित्र आत्म्या चालवतो तो पाप करत नाही, तो पाप करत नाही. ज्याला पवित्र आत्म्या चालवतो तो त्याचा अंतःकरणात देवाचा भीती असतो. कळत आहे का? थोडंफार शब्द सांगूनच टाकतो, सांगायला तर काय गरज नसावे, नसलं पाहिजे. एवढ्या वर्षापासून देवामध्ये आहोत. कळत आहे का? पवित्र आत्म्याने जर आपल्याला चालवत आहे प्रियानं, आपण न चुकता देवाच्या राज्यासाठी झटायला हवंय. किती लोकांना कळत आहे? पवित्र आत्मा जर आपल्याला कसं समजेल की पवित्र आत्मा मला चालवत आहे? सर्वात आधी माझ्या प्रियानो, आपण पापापासून दूर राहतो म्हणजे पवित्र आत्मा तुला त्या पापापासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन करत. अरे हे पाप आहे, हे करू नकोस बेटा, असं पवित्र आत्मा म्हणत आहे. पवित्र आत्मा जर आपल्याला चालवत आहे तर पवित्र आत्मा काय शिकवतो? सगळ्यांवर प्रेम कर, नम्र हो. हालेलुया. काय हो? जो प्रभू की सेवा करते वो आदर के योग्य है, असं वचनात लिहिलेलं आहे. कळत आहे का? जर तुम्ही देवाचं सेवा कार्य करत आहात, तुम्ही डब्बल आदरच योग्य आहात. सेवा करत असेल तर नसतं, नाहीतर नुसतं सेवाचं बँड वाजवत असेल ना तर काही फायदा नाही. आणि म्हणून जो देवाचं सेवा करतो सेवामध्ये पुढे आहे, देवाचं सेवा करत असताना देवाचा आत्मा त्याला चालवतो, तो देवा मला भिवून आहे, तर त्याचा दुप्पट तुम्ही आदर करा. तरच माझ्या प्रियानो देव पण वरून म्हणेल की खरंच तुला माझा आत्मा चालवतो. किती लोकांची इच्छा आहे देवाचा आत्मा मला चालवावा? हातवर करा ना. नसेल आतापर्यंत चालवत तरी म्हणा, प्रभू आज तरी मला सहाय्य कर, आज तरी मला मदत कर. प्रेज द लॉर्ड. है ना? आत्मा, देवाचा आत्मा जेव्हा आपल्या अंतःकरणात येतो माझ्या प्रियानो, देवासाठी आग पेटलेलं पाहिजे अंतःकरणात. देवासाठी आग पेटलेलं नाही, मला देवासाठी करायचंय, काहीतरी करायचंय, देवाची सेवा करायचंय, आग पेटलं पाहिजे. हालेलुया. जागृती माझ्या प्रियानो, जागृती देशामध्ये, शहरामध्ये, घरात येत नाही. सर्वात आधी जागृती अंतःकरणामध्ये पाहिजे. हालेलुया. आधी जागृती कुठं पाहिजे? स्वतःमध्ये. जागृती म्हणजे काय? परिवर्तन, संजीवन, जागृती, देवाचा आत्माचा जागृती. हालेलुया. संजीवन म्हणा, जागृती म्हणा, रिवायवल म्हणा. कळत आहे का? ते आधी आपल्यामध्ये पाहिजे. मगच आपल्याला म्हणावं लागेल की तुझा डोळे उघडले बेटा, आता तुझा डोळे, नाहीतर अजूनही बंद आहे. आंधळे आहोत आणि आयुष्यभर असणार आंधळेच. तुला दृष्टी यावे म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. बोललो होतो मागच्या मंगळवारी, पण अजूनही थोडंसं रिपीट करून पुढे नेणार आहे. आणि मला हेही आठवतो मी कुठं संपवलेलं होतं वचन. हालेलुया. कळत आहे का? माझ्या प्रियानो, काय म्हटलेलं आहे? अंजन विकत घे. मराठीमध्ये अंजन म्हटलेलं आहे. अंजन म्हणजे काय? मागच्या मंगळवारी तुम्ही म्हणाले काजळ. काय? मग मी तुम्हाला म्हणालो काजळ तो
फरक तो ते नाहीये काजळ, पण सुरमा आहे. हिंदीमध्ये सुरमा लिहिलेलं आहे. काजळ आणि सुरमाचा फरक मी तुम्हाला सांगितलंय ना. काय सांगितलं सांगा बरं. सुरमा लावल्याने डोळ्यात पाणी येतं आणि काजळ लावलं साधं आपलं देखावा. हा, काजळ लावल्याने देखावा. डोळ्यात पाणी येत नाही, नुसतं डोळ्यात सुंदरता येत. कसा? डोळ्यात. सुरमा लावून बघा मग. मागच्या मंगळवारी पण सांगितलं, गळ 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 तुमच्या डोळ्यातून पाणी वाहतं. त्याचा अर्थ काय आहे? डोळ्यातून घाण बाहेर निघत. अंजन, काजळ किंवा सुरमा मध्ये हे फरक आहे. कळत आहे का? आणि म्हणून सुरमा जर म्हटलेलं आहे, हिंदीमध्ये सुरमा म्हटलेलं आहे, तर माझ्या प्रियानो सुरमा म्हणजे देवाचं वचन. देवाचं वचन. आमेन. देवाचं वचन. जोपर्यंत देवाचं वचन आपल्या डोळ्यात, आपल्या हृदयात, मनात, ध्यानात जात नाही, तोपर्यंत माझ्या प्रियानो डोळ्यातलं घाण किंवा कानातलं घाण असतो का? कानात घाण, डोक्यात, मनात, हातात, सगळं शरीरच घाणाने भरलेलं. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, रक्तातच. आणि म्हणून देव म्हणत आहे, जसं लाउदिकिया या मंडळीला देव म्हणत होता, तुला दृष्टी यावे म्हणून डोळ्यात लावण्यास अंजन विकत घे. अंजन म्हणजे सुरमा. तसंच आज तुम्हाला आणि मला देव बाप म्हणत आहे, माझ्याकडून माझं वचन विकत घे. वचन विकत घे. वचन फुकट आहे, ठीक आहे, वचन पण फुकट आहे, पण माझ्या प्रियानो खराखुरा जर तुम्हाला सुरमा किंवा खराखुराचं वचन, तारणारं वचन पाहिजे असेल तर विकतच घ्यावं लागणार आहे. त्याचा अर्थ आहे गुडघे टेकावा लागणार आहे, गुडघे. जर तुम्हाला विकत नकोय, फुकट पाहिजे, विकत नकोय, फुकट पाहिजे, तर फुकटचं मी तुम्हाला सांगितलं, फुकटच्या गोष्टीला कधी आदर कदर नसतो. फुकटचा आणि विकतचा वचनात काय फरक आहे? वचनात फुकटचा अर्थ आहे माझ्या प्रियानो, जरी बायबल आहे त्याला किंमत नाहीये. जरी बायबल आहे त्याला किंमत नाहीये. म्हणजे काय झालं? फुकटचं. आणि अजून दुसरा बाजू असा आहे, जरी बायबल आहे त्याला अजून समजण्याचा प्रयत्न करत आहात, गुडघे टेकून टेकून टेकून, त्याला देव म्हणत आहे विकत घे. विकत घे. फुकट आणि विकत मध्ये फरक आहे. जर तुला अजून शिकायचं आहे, विकत घे. काय विकत घे? स्वतःला देवापुढे गुडघे टेकव, नम्र हो, जेवढं होईल तेवढा माझ्या सानिध्यात राहा. कळत आहे का? बोला हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. किती लोकांना कळत आहे? आणि म्हणून या वचनाला धरून मी तुम्हाला मागच्या ह्याच्यात 2 राजे 6 अध्याय 14 वचनात नेलो होतो. तिथून पुढे अजून तुम्हाला मी नेणार आहे. 2 राजे त्यातलं 6 अध्याय काढा. 14 वचन वाचा, 14-15 वाचा आणि थोडं थांबून पुढे मी नेणार आहे तुम्हाला पुढच्या वचनाकडे. तेव्हा त्याने घोडे व रथ बरोबर देऊन तेथे मोठे सैन्य पाठवले. त्यांनी रातोरात जाऊन नगर पेटले. सकाळी देवाच्या माणसाचा सेवक बाहेर आला, तेव्हा सैन्याने घोडे व रथ यासह नगराला वेढा दिला आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो आपल्या धन्याला म्हणाला, स्वामी हाय हाय, आता आपण काय करावे? आमेन. थोडं अजून पुन्हा रिपीट करेल मी, हरकत नाही, पण कृपया करून स्वीकारा. स्वीकारा माझ्या प्रियांनो, हरकत नाही प्रियांनो. एखादा वचन डबल टिपल मिळाला तरी त्यात फायदा आपलाच आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणालेला आहे, देवाने फक्त 10 आज्ञा एकदाच नाही 2दा दिलेला आहे. कळत आहे का? 10 आज्ञा एकदाच नाही, पुन्हा रिपीट देवाने दिलेला आहे. कळत आहे का? आणि म्हणून माझ्या प्रियानो, या ठिकाणी देवाचं कार्य कसं प्रकारे झालेलं आहे ते पहा. आराममध्ये एक राजा, आरामचा एक राजा होता. त्यांनी
त्याच्या सैनिक सैन्यांना पाठवलं. कोणाकडे? कोणाकडे पाठवलं? अलिशाकडे. कोणाकडे? अलिशाकडे त्यांनी त्याचा सैनिकांना पाठवलं. आणि काय म्हणाला की तो जो अलिशा आहे त्याला पकडून आणा. काय करून आणा? पकडून आणा. कारण की अलिशा हा जो होता माझ्या प्रियानो, तेव्हाच्या काळामध्ये देवाकडून आलेला एलिसाचा नंतरचा जो भविष्यवक्ता आहे तो कोण होता? अलिशा. अलिशा जो आहे त्याचं कार्य, त्याचं देवासंगती चालणं, हे सगळं काही माझ्या प्रियानं आरामच्या राजाने ऐकलं होतं. आणि हा अलिशा काय करायचा? आपला राजाला नेहमी देवाकडचा निरोप द्यायचा. आपला राजाला म्हणजे इस्रायलचा राजाला तो म्हणायचा, आधीच तो हुशार करायचा, त्यांना सतर्क करायचं की राजा, आरामचे लोक असं दिवशी या ठिकाणी किंवा असं प्रकारे आपल्या देशात येणार आहे. असं अलिशा काय करायचं? आधीच हुशार करायचं. आणि हे राजाला, आरामच्या राजाला पटलं नाही. मग तो चिडतो. तो काय करतो? आपल्या सैन्यांना अलिशाकडे पाठवतो. त्या अलिशाला धरून आण. आणि माझ्या प्रियानो, जेव्हा अलिशाकडे आरामचा राजा जो आहे त्याचा सैनिक, आरामी सैन्य जेव्हा आले, तेव्हा माझ्या प्रियानो अलिशाचा जो सेवक आहे तो काय म्हणतो? राजा, हाय हाय, आता आपण मेलो, आता आपण मेलो, मरणार आहोत. तर अलिशा काय प्रार्थना करतो? पुढचं वचन. तो म्हणाला, भिऊ नकोस, त्यांच्या पक्षाचे आहे, त्याच्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहे. हा, अजून पुढं. अलिशाने प्रार्थना केली की हे परमेश्वर, यांचे डोळे उघड, त्याला दृष्टी दे. परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले. तो पहा, अलिशाच्या सभोवतालचा डोंगर, अग्नीचे घोडे, पर्वत त्यांनी व्यापून गेला आहे असे त्याला दिसले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. तो काय म्हणतो सेवकाला? अलिशा आपल्या सेवकाला काय म्हणतो? घाबरू नको, जे त्यांच्या बाजूने आहे त्याहून अधिक आपल्या बाजूने आहे, त्याहून अधिक आपल्या बाजूने आहे. आणि तो पुढे लगेच गुडघे टेकतो आणि म्हणतो, देव बाप्पा, याचे डोळे उघड. कोणाचे डोळे उघड? त्या अलिशाचा, सेवकाचा हाताखाली काम करणारा जो दास आहे त्याचं डोळे उघड. ही प्रार्थना अलिशाला करावं लागलं. त्याचा अर्थ का किंवा त्याचं कारण का? कारण की माझ्या प्रियानो, जोपर्यंत आपली डोळे उघडणार नाही तोपर्यंत आपल्याला विजय दिसणार नाही. आता पुढच्या फार रहस्याच्या गोष्टी आहे, लक्षात ठेवा. जोपर्यंत आपला आत्मिक डोळे उघडणार नाही तोपर्यंत आपल्या बाजूने विजय कधी होणार नाही. आणि आता लक्ष देऊन ऐक. एखादा आत्मिक व्यक्ती, देवासंगती चालणारा, त्याचं जेव्हा डोळे उघडलेला असतो, डोळे उघडणं म्हणजे आत्म्याचं डोळे, बरं का. काहींना अजूनही माहित नसेल, आत्मिक डोळे, एक शारीरिक डोळे आहे आणि एक आत्म्यामध्ये डोळे आहे. आणि जेव्हा आत्मिक डोळ्याने आपण पाहायला सुरुवात करतो माझ्या प्रियानो, तेव्हा दुःख किती असू द्या, त्रास किती असू द्या किंवा शत्रू किती असू द्या प्रियानो, निश्चय तुम्हाला त्या शत्रूपेक्षा जास्त तुमच्या देवाचा हात तुम्हाला दिसेल. असंच गोष्टी बायबलमध्ये घडलेला आहे. असंच गोष्टी बायबलमध्ये घडलेला आहे प्रियानो. जेव्हा आत्मिक डोळे उघडतात, पुन्हा सांगत आहे, लक्ष देऊन ऐका, जेव्हा आत्मिक डोळे आपले उघडतात तेव्हा तुम्ही नेहमी देवाला गौरव देणारे बनताल. नाहीतर जोपर्यंत आपले आत्मिक डोळे उघडणार नाही ना, तोपर्यंत तुम्ही देवाला नव्हे तर स्वतःला गौरव देत बसणार आहात. हालेलुया. कळत आहे का तुम्हाला? आणि म्हणून माझ्या प्रियानो, आज आपण चर्च मध्ये येतो. मी सुद्धा जेव्हा चर्च मध्ये येतो, जेव्हा पाहतो देवाचं कार्य, कोणाचं कार्य? या ठिकाणी जेव्हा चमत्कार घडतात, काय घडतात? एखादा एक अद्भुत साक्ष जेव्हा मी ऐकतो प्रियानो, मला माहिती आहे मी कितीतरी वेळा त्या दिवशी घरात जाऊन रडलेलो आहे. आणि अशासाठी रडलेला नाही, प्रभू काय मोठं चमत्कार दाखवलंस. गर्वाने फुगलेलो नाहीये प्रियानो, गर्वाने
फुगलेलं नाही. मी असासाठी कधी कधी रडतो प्रार्थनेला बसून, इकडचं चमत्कार बघितल्यानंतर प्रभू हे जे काही चमत्कार आहे त्याचं श्रेय मला मिळू नये. नाही कळालं? श्रेय म्हणजे काय? त्याचा गौरव, त्याचा मान. असं बरेच वेळा होतो प्रियांनो, आपण जर प्रार्थना केली, आपल्याद्वारे कार्य झालं तर आपलंच वावा होतो. काय होतो? मी अनेक वेळा पाहिलेलं आहे, आपलंच वावा, आपलंच छाती सोहळा होतो. बघितलं का, माझ्यामुळे झालं. कोणामुळे झालं? बघितलं का, माझं द्वारे चमत्कार झालं. तेव्हा समजून जा, त्या व्यक्तीचा आत्मिक डोळे उघडलेला नाहीये. बघितलं का, माझ्या प्रार्थनेने झालं. बघितलं का, मी होतो म्हणून झाला. समजून जा, त्या व्यक्तीचा आत्मिक डोळे अजूनही बंद आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणालो, इथं चमत्कार बघून घरी जाऊन कधी कधी मला रडावा लागतो, गुडघ्यावर बसावा लागतो. कधी कधी नाही, मी अनेक वेळा बसलेलो आहे आणि बसत राहणार. प्रभू हे गौरव मला नको. सर्व गौरव देवादी देव, प्रभूंचा प्रभू, राजांचा राजा त्याला मिळाला पाहिजे. हे फार कमी झालेलं आहे अलीकडच्या दिवसात. हालेलुया. हे फार कमी झालेलं आहे. कमी लोक राहिले, खरं मी सांगत आहे, कमी लोक राहिलेत. कमी लोक राहिलेत प्रियांनो अशा प्रकारचे. प्रभू होय प्रभू, तू आहेस, तू केलंस, तू महान, तुला गौरव, असे बोलणारे फार कमी लोक झालेत. प्रेज द लॉर्ड. किती चमत्कार आयुष्यात होऊ द्या, कोणाद्वारेही होऊ द्या, पास्टरद्वारे होऊ द्या, कोणत्याही महान सेवकाद्वारे होऊ द्या, सर्व श्रेय देवाला गेला पाहिजे. जर तुम्ही त्या पास्टरला, त्या व्यक्तीला देत बसले तर तुमचेही डोळे त्या व्यक्ती बरोबर बंद झाले. समोरचा सेवक असू द्या, भल्या मोठ्या बिशप असू द्या, कोणी असू द्या, त्याचेही डोळे बंद आणि तुमचेही डोळे बंद. थोडा दिवस आपल्याला वाटेल, मागं पुढे 10-15 लोक फिरतील. कळत आहे का? थोडा दिवस वावा होईल, त्याच्यानंतर देव झाडा झडती घेईल, हे कधी विसरायचं नाही. किती लोकांना कळत आहे? आणि म्हणून असे अनेक आले, अनेक गेले. अनेक आलेत, अनेक आलेत. जो स्वतःच वाहवा करायला करत बसला ना, मी श्रेष्ठ, कितीतरी आले आणि गेले प्रियांनो. तारण हवंय, तारण लक्षात ठेवा. तारण गमवू नका. तारण तेव्हा तुम्हाला मिळेल जेव्हा तुमचा आत्मिक डोळे उघडेल. आणि आत्मिक डोळे उघडण्यासाठी देवाचं वचन सांगत आहे, माझं कळून सुरमा विकत घे. सुरमा विकत घे. सुरमा म्हणजे काय? सुरमा म्हणजे काय? वचन. कधी पण कुठेही चमत्कार बघून आल्यानंतर त्या व्यक्तीला गौरव देऊ नका कधी. आणि त्या व्यक्तीने देखील, भले तो पास्टर असू द्या, स्वतःचा गौरव करून घेऊ नये. आणि म्हणून घरी जाऊन रडा, देवाला म्हणा, प्रभू माझ्याद्वारे चमत्कार झालेला आहे, मी तुझा म्हटला आहे, कोणी का असू द्या, सर्व गौरव देवाला मिळाला पाहिजे. तरच देव म्हणेल, खरा खुरा काय म्हणतात, सुरमा घेऊन डोळ्याला किंवा शरीराला लावणारा तूच आहेस. मग तुम्ही पास, नाहीतर पास आणि नापास दोन्ही बाजू असतं ना. कधी कधी स्वतःला बळजबरीने म्हणताल, पास झालो मी, पास आहे मी, फर्स्ट क्लास प्रार्थना मी करतो, फर्स्ट क्लास प्रार्थना, फर्स्ट क्लास चमत्कार झाला माझ्याद्वारे, एकदम सुपर हिट चमत्कार. जेव्हा डोक्यात हे बसेल किंवा बसलं की तेव्हा समजून जा, आयुष्याचं काय म्हणतात, दिशा तुटलं. आमेन. आणि म्हणून अलिशाला प्रार्थना करावं लागलं, प्रभू याचे डोळे उघड, याचे डोळे उघड. आणि काय तो आंधळा होता का? डोळे उघड नाही. मागच्या मंगळवारी पण म्हणालो,
त्याला डोळे होत, पण आत्मिक डोळे उघडण्याबद्दल तो सांगत होता. हालेलुया. हा, हे सगळं गोष्टी ठीक आहे. माझा मुख्य वचन जो आहे 22 आणि 23 आहे, त्या वचनाकडे लक्ष केंद्रित मी खरं तर करणार आहोत. त्याच्या आधी थोडस समजण्यासाठी आधीचा शब्द मी बोललोय. हा, पुढं. हा, 22-23. त्याने म्हटले, यांना मारू नकोस. तलवार व धनुष्य यांनी पाडाव केलेल्यांना तू मारून टाकत असतोस काय? याच्या पुढे अन्न पाणी वाढ. यांना खाऊन पिऊन आपल्या धन्याकडे परत जाऊ दे. मग त्याने त्यांना मोठी मेजवानी दिली. त्याचे खाणे पिणे आटोपल्यावर त्याने त्यांना निरोप दिला आणि ते आपल्या धन्याकडे गेले. आरामी लोकांच्या टोळ्या इस्रायल देशावर पुन्हा आल्या नाही. आमेन. हालेलुया. हालेलुया. एकदा प्रार्थना करतो. अलिशा म्हणतो, प्रभू याचे डोळे उघड. आणि दुसऱ्याकडे तर दुसरंच काम चालू आहे. जेवढे पण सैन्याचे लोक आले होते सगळ्यांचे डोळे बंद करून टाकले. आता खरं डोळे बंद केलं बरं का. अलिशाने जेव्हा आरामी लोकांचा सैनिक जेवढे पण आले होते, टोळ, काय म्हटलंय? टोळ म्हणजे काय? ग्रुपला काय म्हणतो मराठीमध्ये? जमाव. बराच लोक आले होते, सैनिक लोक बराच होते. एक ग्रुप, दल. कळत आहे का? दल कळत आहे का? एक सैनिक नव्हतं. अलिशाला जेव्हा मारायला आले होते, टोळ म्हटलेला आहे. टोळ म्हणजे मोठा जमाव. अनेक सैनिक होते. 10 होते का 15 होते का 20 होते का 100 होते माहित नाही, लिहिलेलं नाहीये. आमीन. मग काय करतो अलिशा तुम्हाला माहितीये? प्रभू माझ्या सेवकाचं डोळे उघड, आणि सगळ्यांना धरतो आणि कुठं घेऊन जातो? इस्रायल राजाकडे घेऊन जातो. आणि त्यांचा जाऊशवर हे जे सैनिक आहेत सगळ्यांचा डोळे खरं बंद झालं. प्रिया, जसा पौलाचा डोळे घोड्यावर उतरल्यानंतर 3 दिवस डोळे सौलाचं डोळे काय झालं? बंद झाले होते. किती दिवस? 3 दिवस. तो घोड्यावर चालला होता मस्त. कोणाला मारायला? देवावर विश्वास ठेवणारे लोकांना मारायला. सौलाचा पॉल झालाय तो माझ्या प्रिया. आणि 3 दिवस त्याचे डोळे खरं डोळे बंद झालतात. तसंच माझ्या प्रियानो, या लोकांचा डोळे बंद झालेला आहे जेव्हा अलिशाने या सर्व सैनिकांना, आरामी लोकांना आपला राजा इस्रायल राजाकडे जेव्हा घेऊन गेलं. हालेलुया. मग तेव्हा जेव्हा या लोकांना इस्रायल राजाकडे घेऊन गेला तर राजा काय म्हणतो? स्वामी. अलिशाला काय म्हणतो? स्वामी, माझा शत्रू माझ्या हातात आलेत, आता मारून टाकू का यांना? काय म्हणतो इस्रायलचा राजा? बलच जातो. म्हणतो, आरामी जे शत्रू आपल्या देशात आलेले आहेत त्यांना बरं झालं. सेवका, तुम्ही तर माझं दरबारात घेऊन आलेत, बरं झालं. आता मी यांना मारून टाकू का? तेव्हा 22व्या वचनात तो काय म्हणतो? पुन्हा एकदा. त्याने म्हटले, यांना मारू नकोस. कोण म्हणतोय? अलिशा आपल्या राजाला म्हणतोय यांना मारू नकोस. पुढं. तलवार व धनुष्य यांनी पाडाव केलेल्यांना तू मारून टाकत असतोस काय? ऐकले? तलवार व धनुष्य यांनी पडाव केलेले, ऑलरेडी पळून गेलेले, ऑलरेडी हारलेले, ऑलरेडी मेलेले, यांना तू काय मारतोस? पुन्हा एकदा ऐका, परत वाच. त्याने म्हटले यांना मारू नकोस. तलवार व धनुष्य यांनी पाडाव केलेल्यांना तू मारून टाकत असतोस काय? हा, ऑलरेडी हे हारलेले, तलवार धनुष्य ना पळून आलेले, ते सगळे ऑलरेडी हारलेले, ते ह्यांना काय मारतोस तू? पुढचा शब्द. याच्या पुढे अन्न पाणी, ह्यांच्या पुढे अन्न पाणी वाढ. यांना खाऊन पिऊन आपल्या धन्याकडे परत जाऊ दे. हा, यांच्या पुढे काय कर? अन्न पाणी वाढ. अन्न पाणी वाढ. यांना खाऊन पिऊन आपल्या धन्याकडे परत जाऊ दे. काय मारतोस? यांना ऑलरेडी मेलेले, ते ऑलरेडी मेलेले, ते याला काय मारत बसायचं? हे कोण म्हणू शकतो? हालेलुया.
असं काम कोण करू शकतो ज्याचा आत्मिक डोळे उघडलेला आहे. नाहीतर अलिशा पण या सगळ्यांना एका झटकेत मारू शकला असता. कोण होते? शत्रू होते. अलिशाचा जीव घ्यायला आले होते. जीव. प्रेज द लॉर्ड. कोण होते? शत्रू होते. शत्रूला जीव घालून, जेवण घालून आपल्या देशी पाठवतो. ह्यांना जाऊ दे, कशाला मारतोस असं म्हणायला, हे काम करायला आत्मिक डोळे उघडला पाहिजे प्रियांनो. आणि म्हणून आजपासून विश्वास ठेवा. सर्वात आधी तर एक विश्वास ठेवा, मी आत्मिक डोळे उघडलेला व्यक्ती आहे. मी आत्मिक डोळे उघडलेला व्यक्ती आहे. दुसरा नंबर, आत्मिक डोळे उघडलेला व्यक्ती काय करतो? शत्रूला पण क्षमा करतो. बायबल मध्ये लिहिलेलं आहे ना. कोण होते हे लोक? शत्रू. काय करून टाकलं? क्षमा करून टाकला. म्हणून आजपासून स्वतःला असं या लेवल मध्ये ठेवा की खरंच या वचनाप्रमाणे माझेही डोळे उघडलंय आजपासून. कोणाविरुद्ध माझा तक्रार नाहीये असं बोलू शकेल का? किसी से मेरा दुश्मनी नाहीये, किसी से मेरा सिकवा गिला, काय काय म्हणतात ते, सिकवा है ना, गिला, रुसवा, हिंदी मध्ये बराच शब्द आहे. नहीं है आज के बाद. हालेलुया. अगर रहा तो क्या होएगा पास्टर? आज भी स्वर्ग का दरवाजा तेरे लिए और मेरे लिए बंद है. क्षमा कर दो, आगे बढ़ो, बढ़ते रहो, बढ़ते रहो, बढ़ते रहो. कोई दुश्मन नहीं है, किसी से सिकवा नहीं है, गिला नहीं है, नफरत नहीं है, कुछ नहीं है. प्रभु मेरा आत्मिक आंखें खुल चुका है. हालेलुया. स्वीकारो. प्रेज द लॉर्ड. स्वीकारो. जब ये काम किया अलीशा ने तो 23वें वचनों में क्या लिखा है? मग त्याने त्यांना मोठी मेजवानी दिली. मग त्याने त्यांना मोठी मेजवानी दिली. काय दिली? दुश्मनला मेजवानी. जीव घ्यायला आले होते, मेजवानी दिला अलीशाने. कधी कधी करावा लागतो. कधी कधी म्हटलं तरी मी तर म्हणेल करत राहा. प्रभु दुश्मन आहे तो. बोलव आणि मेजवानी दे. बोलव आणि मेजवानी दे. काय करशील बेटा? तुला आणि मला तेच काम करायला बोलवलेलं आहे. आधी राजाला खूप जोश आलता, मारून टाकू का? कशाला मारतोस? ऑलरेडी मेलेले. तलवार आणि धनुष्यबाण आणि सगळ्यांनी ते पडून आलेले हारलेले लोक आहेत सगळे. काय यांचं नादी लागायचं? काय यांचं नादी लागायचं? त्यापेक्षा भलं काम कर ना. हालेलुया. त्यापेक्षा भलं काम कर. जेवण घाल त्याला, मेजवानी दे. आणि दिलं राजाने दिलं. पुढचं, त्याचे खाणे-पिणे आटोपल्यावर त्याने त्यांना निरोप दिला आणि ते आपल्या घराकडे गेले. अरामी लोकांच्या टोळ्या इस्रायल देशावर पुन्हा आल्या नाही. अरामी लोकांच्या टोळ्या इस्रायल देशावर पुन्हा आले नाही. असंच लिहिलेलं आहे बायबल मध्ये. बेटा, जेव्हा आत्मिक डोळे उघडेल, फार मोठं प्रकटीकरण सांगत आहे, लक्ष देऊन ऐका. जेव्हा आत्मिक डोळे उघडेल, जेव्हा सत्य वचन तुमच्या कानापर्यंत पोहोचेल, हृदयाच्या खोलीतून आत्म्याने भरून मी सांगत आहे, लक्ष देऊन ऐका. हे काम करायला शिका जे अलिशाने केलं. प्रेज द लॉर्ड. अलिशाने केलं. ज्यांना वाटत आहे प्रभू हे कठीण आहे, हे कसं काय होईल, आत्मिक डोळ्याने बघा, ते कठीण नाहीये, सोपं आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल प्रभू हे शत्रू आहेत माझं, आत्मिक डोळ्याने बघा, ते शत्रू नाही, मित्र आहेत. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे काम करताल तर प्रियांनो, जसं आरामी लोकांचे टोळी पुन्हा इस्रायल मध्ये आले नाही, तसंच माझं प्रियांनो, देवबाप एकही शत्रू तुमच्या नजरेत येऊ देणार नाही. एकही अशुद्ध कार्य, एकही देवाला न आवडणाऱ्या गोष्टी पुन्हा तुमच्यापर्यंत येऊ देणार नाही. हे सत्य आहे.
याचा अर्थ आता बास झालं. याचा अर्थ असा नाही की आता बास झाला गोधडी घेऊन झोपायचं, गोधडी घेऊन झोपायचं. काय नाही करायचं प्रभू, आता झालं की आता सगळं झालं. आता कधीही माझा शत्रू पुन्हा माझ्याकडे येणार नाही. त्यासाठी प्रियानो, अजून आत्म्यामध्ये जागृती आणणं खूप गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. लक्ष देऊन ऐका. एकाला सांगतो प्रभू याचा आत्मिक डोळे उघड, अलिसा एकाला म्हणतो आत्मिक डोळे उघड प्रभू, आणि दुसऱ्यांना धरून मेजवानीच्या ठिकाणी घेऊन जातो. हालेलुया. देवाचा आत्म्या जर असेल तर तुम्ही आत्मिक गोष्टी नेहमी करत राहणार, नेहमी करत राहणार. उजव्या बाजूला असू द्या किंवा डाव्या बाजूला असू द्या, या बाजूला असू द्या किंवा त्या बाजूला असू द्या, दोन्ही बाजू तुम्ही आणि मी सुरळीत किंवा नीट ठेवूया. हालेलुया. इकडेही त्या दासासाठी प्रार्थना करतो आणि तिकडेही त्या शत्रूला क्षमा करतो. हालेलुया. तिकडेही त्या शत्रूला क्षमा करतो आणि तिकडेही अजूनही शत्रूच्या पलीकडं राजाला हुकूम करतो, राजाला हुकूम करतो, आज्ञा करतो. अरे राजा मेजवानी घाल. आणि राजा पण माझ्या प्रियानो अलिसाचं ऐकत होत. हालेलुया. अलिसाचं ऐकत होत आणि ऐकणं भाग होत, कारण की अलिसा सेवक होता, सेवक, आत्मिक डोळे उघडलेला व्यक्ती. प्रेज द लॉर्ड. कोण होता? सेवक, आत्मिक डोळे उघडलेला. प्रेज द लॉर्ड. राजाचं चावी सेवकाच्याच हातात होता. कोणाचा हातात? आणि म्हणून तुम्ही जे सेवा करणारे आहात सगळ्यांचा चावी तुमच्याच हातात आहे. कळत आहे का? पेत्राला काय म्हणाला देव? मी तुला स्वर्गातला काय देत आहे? किल्ली देत आहे. स्वर्गातला हा कोणाला देत आहे? जाऊ का घरी मग? आपल्याला दिलं हो, आपल्याला दिला. कधी? काय केल्याने? दोन्ही बाजू, दोन्ही बाजू, या बाजू असू द्या त्या बाजू असू द्या, डावीकडे असू द्या उजवीकडे असू द्या, लेफ्ट असू द्या राईट असू द्या, सगळी बाजू नीट ठेवा, सगळी बाजू नीट ठेवा. अधिकार तुमचाच आहे, सत्ता तुमचाच आहे. लक्ष देऊन ऐका. करायला शिका. करताल तर देवबाप तुमच्या संगती राहील. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कळत आहे का? किती लोकांना कळत आहे? काय करायचं? आधी आत्मिक डोळे उघडा, मग सगळे जण सारखेच दिसणार. हा पण माझा भाऊ, ती पण माझी बहीण, तो पण माझा अंकल, ती पण माझी आंटी. नाहीतर ह्यो तसंच तो तसंच, ह्यो असंच तो तसंच, ह्याचं माझं 36 साखर, ह्याचं माझं वाकडा. आहे का नाही? का? डोळे उघडलेला नाही ना, आत्मिक डोळे उघडलेला नाही. एका बाजूला सेवक होता अलिसाच, त्यालाही सांभाळून घेतो, त्यालाही सांभाळून घेतो. दुसऱ्या बाजूला शत्रू आहेत, त्यांनाही सांभाळून घेतो. तिसऱ्या बाजूला राजा आहे, त्यांनाही सांभाळून घेतो. आणि म्हणून माझ्या प्रियानो, सगळं बाजू सेम ठेवा. सगळे आपलेच आहेत, सगळ्यांवर प्रेम करा. प्रेज द लॉर्ड. शिकवले काय का? नेहमी शिकवलेलं आहे का? चर्च मध्ये येणारा प्रत्येक जण आपलेच आहेत, आपलेच आहेत. बोला, आपलेच आहेत. जोराने म्हणा, विश्वासाने म्हणा. जोराने म्हणण्यापेक्षा विश्वासाने म्हणा.
आपलेच आहेत, आपलेच आहे, आपलेच आहेत, आपलेच आहे. कोणी शत्रू नाहीये. कोणी शत्रू नाहीये. सगळ्यांना घेऊन स्वर्गात जायचंय.